हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्राहकांच्या जबाबदाऱ्या बघायच्या आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राहकांचे अधिकार डिस्कस केलेलो आहोत. ठीक आहे, आता ग्राहकांचे अधिकार ग्राहकांना समजले, बट त्या अधिकारांचा काहीतरी उपयोग करून घेणं हे ग्राहकांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. त्याच जबाबदाऱ्या आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. ओके, स्टेप बाय स्टेप चेक करूया. आपण इथे काही आधी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते चेक करूया. बघा, ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना अधिकाराबरोबरच काही जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. अधिकार तर आहेत, बट त्या अधिकाराचा उपयोग करून घेणं ही ग्राहकांची जबाबदारी आहे. त्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. वस्तू व सेवांची खरेदी करताना ग्राहकाने अधिकार व जबाबदाऱ्यांचा वापर केला पाहिजे. म्हणजेच की एखादा व्यावसायिक जबरदस्तीने वस्तू विकत असेल तर अशा वेळेस ग्राहकांच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडे वस्तू व सेवा निवडीचा अधिकार आहे. मग आपण त्या व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. ग्राहकांच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे आहेत. पहिली जबाबदारी आहे अधिकारांचा वापर करणे. पहिली जबाबदारी कोणती आहे? अधिकारांचा वापर करणे. म्हणजेच की एकूण आपल्या ज्या काही 10 जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा वापर ग्राहकांना करता आलं पाहिजे. कसं? जर ग्राहकांकडे शिक्षणाचा अधिकार आहे तर ग्राहक सगळं शिक्षण घेऊन, सगळे अधिकार समजून घेऊन त्या अधिकारांचा वापर करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, माहितीचा अधिकार ग्राहकांकडे आहे. असा एखादा विक्रेता आहे जो एखादी वस्तू विकतो, त्या लेबलवरती, त्या वस्तूच्या लेबलवरती कोणतीच माहिती लिहिलेली नाहीये. अशा वेळेस ती वस्तू बाजारपेठेमध्ये आणतो तर ग्राहकांकडे माहितीचा अधिकार असल्यामुळे ग्राहक विचारावं लागतं की बाबा, आमच्याकडे हा अधिकार आहे, आम्हाला माहिती करून घ्यायचे की या प्रोडक्ट मध्ये काय काय आहे, तुम्ही या लेबलवरती काहीच कस काय लिहिलं नाही. याला म्हणतात अधिकारांचा वापर करून घेणं किंवा वापर करणे. बघा, ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकास अनेक अधिकार दिलेले आहेत. एकूण 10 आहेत. ते आपलं झालेलं आहे. ग्राहकाने या अधिकारांबाबत जागरूक राहून वस्तू व सेवांची खरेदी करताना त्यांचा अधिकारांचा वापर केला पाहिजे. म्हणजेच की जेवढेही अधिकार आहेत त्या अधिकार लक्षात घेऊन त्यांचा वापर ग्राहकांना करता आलं पाहिजे. सेकंड जो आहे सावध राहणे. सेकंड काय आहे? सावध राहणे. ग्राहकाने वस्तू व सेवांची खरेदी करताना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. खरेदी करताना ग्राहकाने वस्तू व सेवांची गुणवत्ता, दर्जा, क्वालिटी, प्रमाण म्हणजे स्टँडर्ड, ISI मार्क्स आहे का, ॲग मार्क आहे का, हॉलमार्क आहे का, चेक केलं पाहिजे. किंमत आणि उपयुक्तता इत्यादी संबंधित चौकशी केली पाहिजे. म्हणजेच की एखादं मेडिसिन जर ग्राहक परचेस हे फक्त ग्राहकांबद्दल बोलतोय आपण, व्यावसायिकांचा समावेश होत नाही. जर एखादा ग्राहक मेडिसिन परचेस करत असेल तर त्याची जबाबदारी आहे की तो आधी त्या प्रोडक्ट वरची एक्सपायरी डेट चेक करणं. एक्सपायरी डेट चेक केल्यानंतरच ती मेडिसिन खरेदी करणं. याला म्हणतात सावध राहणे. ही एक जबाबदारी ग्राहकांची आहे. तिसरी आहे चेक करा, तक्रार दाखल करणे. जर वस्तू व सेवा संबंधीच्या काही तक्रारी असतील तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे. म्हणजेच की एखादी वस्तू परचेस केलं, घरी गेल्यानंतर ती वस्तू खराब निघाली, अशा वेळेस संबंधित अधिकारी असेल तर त्याला ती तक्रार सांगणे, तक्रार दाखल करणे ही ग्राहकांची जबाबदारी आहे. ठीक आहे, जबाबदारी आहे म्हटलं. वस्तू खरेदी केलो, घरी गेल्यानंतर चेक केलो, काय 2 दिवस झाली, तिसऱ्या दिवशी वस्तू खराब झाली, जाऊ दे म्हणून गप्प बसलो असं जमणार नाही. वस्तू खराब झाली तर लगेच तुम्ही तक्रार दाखल करू शकतो किंवा कारवाई करू शकतो, चौकशी करू शकतो. जर तक्रार दाखल करण्यास विलंब झाला, तक्रार दाखल करायला लेट झाला, 2-3 दिवस लेट झाला तर उत्पादनाच्या हमीचा कालावधी पूर्ण होऊ शकतो. म्हणजेच की जे काही वॉरंटी गॅरंटी दिली जाते ते संपते. काही वेळा ग्राहकाने व्यावसायिकाच्या अप्रामाणिक कृतीकडे दुर्लक्ष केल्यास व्यवसायाकडून अनैतिक व्यापारी प्रथांचा अवलंब करण्याचे धाडस वाढते. आता इथं काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही तुमच्या सोबत एक इलेक्ट्रॉनिक वस्तू परचेस केला, 2 दिवस वापरलं, तिसऱ्या दिवशी खराब झाली, जाऊ दे म्हणला, कोण तिथं जाऊन कटकट विक्रेत्याला भांडत बसवताना ऐकना काय ना, तुम्ही दुर्लक्ष केलात. ठीक आहे, नेक्स्ट टाइमला आणखीन असंच तुम्हाला एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू परचेस करायची होती, त्याही वेळेस तुमच्या सोबत असंच झालं. तुमच्या सोबतच नाही, इतर ग्राहकांसोबत असंच झालं. जेव्हा तुम्ही
पहिल्यांदाच जर तुमच्या बरोबर नुकसान झालं किंवा वस्तू चुकीची आली, फाल्ट आली, जर तुम्ही चौकशी केला असता, तक्रार केली असती, तर तीच गोष्ट डबल तुमच्या सोबत ना घडली असती ना कोणत्या इतर ग्राहकांसोबत घडली असती. म्हणून ग्राहकांची काय जबाबदारी आहे? जर तक्रार दाखल करण्याची जबाबदारी आहे. का दिलेली आहे? तर एखादी वस्तू खराब असेल, विक्रेता ऐकत नसेल, तर तुम्ही शेवटी तक्रार करू शकतो. 4th वन आहे दर्जा संबंधीची जागरूकता. काय आहे? दर्जा म्हणजेच काय? क्वालिटी संबंधीची जागरूकता. बघा, ग्राहकाने वस्तूंच्या दर्जांशी केव्हाही तडजोड करू नये. खराब क्वालिटीचे प्रोडक्ट्स घेऊ नये. गडबडीत गेला, कोणती तर द्या आम्हाला, गडबड आहे आता म्हणून तशा वस्तू घ्यायच्या नाही. समाधानीने शांतपणे वस्तूची क्वालिटी चेक करूनच वस्तू परचेस करायच्या आहेत. तसेच ग्राहकाने कमी किमतीच्या लोभासाठी निकृष्ट दर्जाचा माल खरेदी करू नये. बऱ्याचदा आपल्यासोबत असं होतं, माझ्यासोबत बऱ्याचदा झालेलं आहे. किंमत कमी म्हणतो आपण, फ्रँकली सांगते, काय याच्यामध्ये लपवून ठेवायचं नाही. आपण प्राइस थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करतो, कमी प्राइस देतात, कमी प्राइसला ते आपल्याला देतात, बट त्या वस्तूची क्वालिटी अतिशय बेकार असते. ती वस्तू आपण वापरू शकत नाही, एवढ्या खराब असतात. ओके, तर कमी प्राइसच्या लोभाने अशा वस्तू खरेदी करायच्या नाहीये. जर ग्राहकाने निकृष्ट दर्जाच्या मालावर विश्वास ठेवला, म्हणजेच खराब क्वालिटीच्या वस्तू वारंवार परचेस करत राहिला, तर कोणत्याही क्षेत्राकडून ग्राहकांचे संरक्षण करणे शक्य नसते. कारण सगळ्यांना तीच सवय झालेली असते. प्रत्येक ग्राहक तशाच वस्तूंच्या आहारी गेला असता, मग ग्राहकांना संरक्षण कसं मिळेल? ग्राहकच जागरूक नाही या ठिकाणी. ओके, म्हणून दर्जेदार वस्तूंची खरेदी करणे, क्वालिटी असणाऱ्याच वस्तू खरेदी करणे ही ग्राहकांची जबाबदारी आहे. कसं आता क्वालिटीच्या वस्तू आपण परचेस करू शकतो? भरपूर वेळा बघितलो. ISI मार्क्स, ॲग मार्क, हॉलमार्क, EPO, FASSI इत्यादी गोष्टी, म्हणजेच इत्यादी प्रमाण, इत्यादी स्टँडर्ड जर त्या वस्तूवरती असतील तरच त्या तुम्ही वस्तू परचेस करू शकतो. अदरवाईज त्या वस्तू तुम्ही सोडून द्यायच्या आहेत. आता या ज्या प्रमाण आहेत, ISI मार्क, हॉलमार्क, ॲग मार्क, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? हे त्या वस्तूचं स्टँडर्ड ठरवतात की ती वस्तू किती पटीने चांगली आहे, त्या वस्तूची क्वालिटी कशी आहे. जर त्या वस्तूची क्वालिटी चांगली असेल तरच त्या वस्तूला ते मार्क देण्यात येतं. हे विसरायचं नाहीये. 5वं आहे अतिशयोक्ती जाहिरातीपासून सावध राहणे. 5वं काय आहे? महत्वाचं आहे. अतिशयोक्ती जाहिरातीपासून सावध राहणे. काय सांगितलेलं आहे? विक्रेते ग्राहकांना जाहिरातीद्वारे वस्तू व सेवा संबंधीची माहिती देतात. जाहिरातीमध्ये काय केलं जातं? प्रोडक्ट बद्दल सगळं नॉलेज दिलं जातं, परंतु जाहिराती उत्पादनाच्या दर्जा संबंधी अतिशयोक्ती करून माहिती दिली जाते. म्हणजेच काय? ती जे प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं त्यांनी जे ऍडव्हर्टाइजमेंट करतात, त्या प्रोडक्टचा रिझल्ट 75% असेल, पण अशा पद्धतीने जाहिराती केल्या जातात, असं सांगितलं जातं त्या प्रोडक्टचा रिझल्ट 100% देतंय. ऍक्च्युअल मध्ये किती पर्सेंट देतंय? 1 सेकंड, वरची स्क्रीन जाऊ द्या म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज दिसेल माझी. चेक करा, ऍक्च्युअल मध्ये किती पर्सेंट रिझल्ट देतंय? खरं 75%. बट अशा पद्धतीने जाहिराती केल्या जातात, त्यामध्ये सांगितलं जातं की रिझल्ट दिलं जातं 100%. हे आहे अतिशयोक्ती जाहिरात. ओके, अशा म्हणून जाहिरातीचे सत्य शोधणे ग्राहकांची जबाबदारी आहे. कुठल्याही जाहिरातीला बळी न पडता ग्राहक काय खरंय काय खोटंय ही चौकशी करूनच ती वस्तू खरेदी करायला पाहिजे. 6वं आहे खरेदी पावती आणि गॅरंटी वॉरंटी कार्डची मागणी करणे. आपण बऱ्याचदा दुकानामध्ये जातो, वस्तू खरेदी करतो, बिल वगैरे काहीच मागत नाही, GST पे कोण करावं म्हणून तसाच निघून जातो आपण. ठीक आहे, त्या भानगडीतच पडत नाही. अशा वेळेस तुम्हाला असं करायचं नाहीये. ज्याही वेळेस तुम्ही वस्तूची खरेदी कराल त्यावेळेस नक्की बिल मागाल. जरी GST पे करावी लागली, घाबरायचं नाही, तरी तुम्हाला बिल मागायचं आहे. तुम्ही GST पे करावं लागतं या नादामध्ये सोडून दिलात, बिल घेतलं नाही तर तुम्हालाही नुकसान होते, उलट त्या विक्रेत्याचा फायदा होत असतो, त्याचं वरचेवर असं सामर्थ्य वाढत जातं. बघा, ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाची पावती मागितली पाहिजे. तसेच गॅरंटी आणि वॉरंटी कार्ड वरील तपशील सविस्तरपणे तपासून घेणे, गॅरंटी आणि वॉरंटी नीट चेक करून घेणं गरजेचं असतं. ग्राहकाची जबाबदारी आहे.
2 वर्षांची वॉरंटी दिलेली आहे किंवा गॅरंटी दिलेली आहे. आपण गेलो 3ऱ्या वर्षी हे घ्या कार्ड आणि बघा हे काय काय दिलेलं आहे असं म्हटलं, त्यावेळेस आपण फसतो. आणि त्याचबरोबर प्रॉपर किती वर्षाची वॉरंटी आहे किंवा किती गॅरंटी आहे हे मेन्शन करून घेणं हे आपल्या डोळ्यानं बघणे गरजेचं असतं. अशा बऱ्याचदा फसवणूक झालेल्या आहेत गॅरंटी वॉरंटी बाबतीत. जर खरेदी केलेला माल निकृष्ट दर्जाचा निघाला म्हणजेच खराब क्वालिटीचा निघाला तर खरेदी पावती, गॅरंटी वॉरंटी कार्ड इत्यादी दस्तऐवज विक्रेत्यांशी असलेले वाद मिटवण्यास मदत करतात. जर एखादा विक्रेता चुकीची वस्तू किंवा खराब वस्तू तुम्हाला विकला तर ती वस्तू आणि त्या वस्तूची पावती, बिल, रिसिप्ट तुम्ही घेऊन त्या दुकानात परत जाऊ शकता. ते पावती बघूनच तो विक्रेता वस्तूत बदल करून देतो किंवा वस्तू तुम्हाला पाहिजे ती देऊ शकतो. म्हणून खरेदी पावती आणि गॅरंटी वॉरंटी कार्ड महत्वाचे असतात. ते घेणं तुमच्याकडे, त्या जपून ठेवणं, ते सांभाळून ठेवणं गरजेचं असतं. ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे. 7वं आहे पूर्वनियोजित खरेदी करणे. घाई गडबडीत खरेदी न करणे म्हणजेच की कुठेतरी जायचंय, लगेचच्या लगेच गाडीवरून उतरलो, लगेच दुकानात गेलो, ती वस्तू द्या, क्वालिटी चेक केलं नाही, काही चेक नाही, किती पैसे दिले आणि ती खराब क्वालिटीची वस्तू खरेदी केलो, हे चुकीचं आहे. ही एक ग्राहकांची महत्वाची जबाबदारी मानली जाते. म्हणजेच ग्राहक जी वस्तू खरेदी करू इच्छितो त्या वस्तू आणि वस्तूंचे प्रमाण याचे पूर्व नियोजन केले पाहिजे. जर तुम्हाला एखादी मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल किंवा तुम्ही बघितलं असाल घरामध्ये मोबाईल घ्यायचा असेल तर आपण स्वतः खूप जणांना विचारतो, मी ह्या कंपनीचं घ्यावं म्हटलं, तुला काय वाटतं हे कंपनीचं कसं आहे, मोबाईल चांगला आहे का, कॅमेरा कसा चालते, फोन किती वेळ चालतं, बॅटरी कशी आहे या फोनची, आपण चौकशी करत असतो. यालाच काय म्हणतात, आपण आपली कोणती जबाबदारी पार पाडतोय, पूर्वनियोजित खरेदी करणे ही आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण पार पाडत असतो. ओके, एखादी कुठली मोठी टीव्ही जरी घ्यायची असेल तर आपण चौकशी करतो. ठीक आहे, पूर्वनियोजन करतो की कोणत्या कंपनीची चांगली असेल, कोणत्या प्राइस मध्ये अफोर्डेबल असेल, चांगली असेल, या गोष्टी जाणून घेत असतो. घाई गडबडीने कोणत्याही गोष्टीत निर्णय घ्यायचा नसतो, पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा किंवा एखाद्या वस्तूशी निगडीत सुद्धा. तसेच वस्तूची खरेदी कोणत्या ठिकाणाहून करायची आहे या संबंधीचा विचार ग्राहकाने केला पाहिजे. म्हणजेच की कोणत्या दुकानामध्ये जाऊन ती वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे, विश्वासित दुकान असलं पाहिजे, त्याच दुकानामध्ये आपण जाऊन ती वस्तू खरेदी केली पाहिजे. 8वं आहे संघटित प्रयत्न करणे. अतिशय सोपं आहे हा पण. ग्राहकाने त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि हिताच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणजे जे काही अधिकार आहेत त्या स्वीकारल्या पाहिजे, जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे. तसेच ग्राहक कल्याणासाठी कार्य करणाऱ्या ग्राहक संरक्षण संस्थात मदत करण्यासाठी कार्य केले पाहिजे. ग्राहक संरक्षण संस्था जेवढ्याही आहेत त्यांना हातभार म्हणून त्या ग्राहक संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हायचं आहे. इतर ग्राहकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचंय, संघटित करून घ्यायचंय, जेणेकरून कुठल्याही ग्राहकांसोबत फसवणूक होणार नाही. ही सुद्धा एक ग्राहकांप्रती असणारी जबाबदारी आहे. हे आहेत आपले ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, जे की आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. या जबाबदाऱ्यांबद्दल जर काही डाऊट असेल तर विचारायचं आहे, कारण वेळ खूप कमी आहे, परीक्षा तोंडावर येत आहेत आपल्या. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टेक अँड स्टे कनेक्टेड.